श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थं व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः। अभ्रमं भङ्गरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहं। श्रोते हो नमस्कार। विद्वान रामाचार्य अवधानी यांनी संकलित केलेल्या श्रीमद भागवत या ग्रंथाचे आपण पारायण करीत आहोत। आजचा मुद्दा आहे भारत, महाभारत आणि पुराणे। वेदविभाजन व ब्रह्मसूत्रे यांची रचना झाल्यावर वेदव्यासांचा पुढील कार्यक्रमास प्रारंभ झाला। कृष्णद्वैपायन वेदव्यास आपल्या सरस्वती नदीच्या तीरावर असलेल्या शम्याप्रास नामक आश्रमात राहत असतानाच पुराण रचना कार्याचा विचार त्यांच्या मनात घोळू लागला। स्त्री, शूद्र आदींना वेद, उपनिषद, ब्राह्मण आदी श्रुती गोचर नसल्याने मूढ अशा लोकांचे या मार्गाने कल्याण होईल असा विचार करून दयार्द्र मनाने वेदव्यासांनी भारत नामक ग्रंथ रचला। पण भारत नामक इतिहासाची रचना करायचे अगोदर वेदव्यासांनी पुराणांची रचना केली असे पुराणातील अनेक प्रमाण वचनांवरून आढळून येते। स्त्रिया, शूद्र, द्विजबंधू या सर्वांना वेद ग्रहण करण्याची शक्ती नसल्याने त्यांच्या उद्धाराकरिता वेदव्यासांनी पुराणे रचली। पुराण या शब्दाने कोणता वाङ्मय समूह घ्यावा हे लक्षात येण्यासाठी पुराण या शब्दाची व्याख्याही पुराणात केली आहे। पूर्वकालीन परंपरा सांगत असल्याने त्यास पुराण असे म्हणतात। अशा तऱ्हेने कोणत्या वाङ्मयास पुराण म्हणावे याबद्दल पुराणात अनेक ठिकाणी चर्चा केलेली आहे। तात्पर्य, पुराण म्हणजे प्रागैतिहासिक वृत्तांत ज्यात दिलेला असतो तो ग्रंथ समूह म्हणजे पुराण होत असे म्हटले आहे व ही पुराण परंपरा अखंड चालू असते। ही पृथ्वी उत्पन्न होऊन 4 अब्ज वर्षे झाली असे प्राचीन भारतीय शास्त्राचे मत आहे असून ते अलीकडील शास्त्रज्ञांनाही मान्य होत आले आहे। त्या दीर्घकालातील मानवाचा उत्कर्ष 1 कोटी वर्षांचा म्हणून गृहीत धरला तरी या कालातील मानवाच्या प्रगतीचा इतिहास किती प्रचंड असेल याची कल्पनाच केली पाहिजे। प्राचीन इतिहासाचे ग्रंथ किती प्रचंड असतील याची कल्पनाही करता येणार नाही। पूर्वी त्रिवर्ग साधन असे पुण्यकारक 100 कोटी श्लोक संख्या विस्ताराचे एकच पुराण होते। 1 अब्ज श्लोक संख्या असलेले 4 अब्ज वर्षे वय असलेल्या भूखंडातील घडामोडींचा इतिहास सांगणारे पुराण ग्रंथ होते। त्याचे अध्ययन होईना म्हणून त्यांचा संक्षेप करून व यथायोग्य आपल्या शब्दात रचना व 4 लक्ष श्लोकांची 18 भागात विभागणी केली व त्यास पुराण म्हणून प्राचीन परंपरेने प्राप्त नाव दिले। म्हणून पुराण हा एक वाङ्मय प्रकार अनादी कालापासून प्रचलित आहे। वेदव्यास हे वास्तववादी असल्याने सर्व मानवांची बुद्धिमत्ता, कार्यपद्धती आणि शक्ती ही एकाच पातळीची नसते हे सृष्टिक्रमातील उघड सत्य आहे आणि सृष्टीतील विषमता जगाच्या प्रारंभापासून अंतापर्यंत तशीच राहणार आहे। म्हणून या निसर्ग नियमित विषमतेच्या विरुद्ध संघर्ष करीत आपली शक्ती व्यर्थ घालवण्यापेक्षा प्राप्त परिस्थितीत सर्वांचा उत्कर्ष साधण्यासाठी काय करता येते याचे विवेचन करणारी मार्गदर्शक ग्रंथ संपत्ती रचणे योग्य होय असा विचार करून वेदव्यासांनी पुराण ग्रंथ रचले।
याशिवाय पुराण ग्रंथ रचण्यात वेदव्यासांचे आणखीन काही उद्देश होते हे पुराणांवरून स्पष्ट होते. वेदविभाग व ब्रह्मसूत्रे ही रचल्यानंतर यांचे विपरीत अर्थ न होता यथार्थ ज्ञान व्हावे व धर्म आदी बाबतीत योग्य मार्गदर्शन व्हावे यासाठीही वेदव्यासांनी पुराण ग्रंथ रचले आहेत. परमात्मविषयक वेदविद्या परमात्म्याने उत्पन्न केली. शौनक ऋषींना सांगितलेली पुराणविद्या व धर्मशास्त्राने युक्त असणारी या 3 विद्या सर्व शास्त्रांच्या निर्णयास मुख्य कारण आहेत. वेदामध्ये जे स्पष्ट नाही ते मुनींनी धर्मशास्त्रामध्ये म्हणजे स्मृतीमध्ये सांगितले आहे आणि वेद व स्मृती यांच्यामध्ये सांगितले आहे. त्यांचे जास्त स्पष्टीकरण पुराणात केले आहे. तात्पर्य वेद, स्मृती आणि पुराणे या 3 ग्रंथसमूहाच्या द्वारे तत्वनिर्णय करावा. शिवाय पुराण रचना करण्यामध्ये तिसरा हेतू वेदव्यासांचा आहे, तो म्हणजे इतिहास कथनाचा होय. ज्या देशाला स्फूर्तिदायक इतिहास नाही तो देशच नव्हे. भरभराटीस आलेल्या देशाचा इतिहास स्फूर्तिदायकच असतो. म्हणून तो इतिहास त्या देशवासियांपुढे ठेवून त्या देशातील जनतेची अस्मिता सदैव जागृत ठेवणे हे देशहितचिंतकाचे महत्त्वाचे कार्य असते. याप्रमाणे पुराणाच्या द्वारा प्राचीन इतिहास भारतीय जनतेपुढे वेदव्यासांनी ठेवला आहे. पुराण व इतिहास यात तसा फारसा फरक नाही. ज्यात पूर्वी होऊन गेलेल्या राजांचे प्रारंभापासूनचे कार्य वर्णन केले आहे तो इतिहास. सर्ग, प्रतिसर्ग, राजवंश, मन्वंतरे, मन्वंतरांमध्ये होऊन गेलेल्या राजांचे चरित्र इत्यादी ज्यात वर्णन केले आहे ते पुराण होय. उर्वशी व पुरुरवा राजा या उभयतांमधील संवादरूपी जी वाक्ये आहेत तो इतिहास होय. व सर्वांच्या अगोदर फक्त एक परब्रह्म होते इत्यादी वाक्ये ज्यात आहेत ते पुराण होय. इतिहास व पुराण ही नावे जरी भिन्न असली तरी ते दोन्ही वाङ्मय प्रकार एकमेकास पूरकच आहेत. बादरायण वेदव्यासांनी बादरायण वेदव्यासांनी सर्वांच्या सौकर्यार्थ एका वेदाचे अनेक विभाग करून आपल्या शिष्य प्रशिष्यांच्या द्वारा त्याचा प्रसार केला. त्याप्रमाणे पुराणाचे विभाजन करून आपला परमशिष्य जो सूत त्याच्याकरवी पुराणांचा प्रसार केला. कारण हा सर्व इतिहास देताना वेदव्यास म्हणतात, पहिला मुद्दा, पूर्वकल्पामध्ये त्रिवर्ग साधन म्हणून कोटी शतांनी श्लोकांचे विस्तृत असे एकच पुराण होते. नंतर हे राजा त्या सर्व पुराणांचे ग्रहण होत नाही हे पाहून प्रत्येक द्वापर युगामध्ये ही पुराणे मी व्यासावतार घेऊन 4 लक्ष प्रमाणाने म्हणजे पूर्वकल्पातील 100 कोटी श्लोक संख्येने असलेल्या पुराणाचा त्याचे 18 प्रकारे विभाग करून या मृत्यूलोकात प्रसृत केले असे मत्स्य पुराणात उल्लेख आहे. पुढचा मुद्दा त्यांनी मांडला. पुढच्या कालात सर्व पुराणांचे ग्रहण होत नाही हे पाहून महाज्ञानी श्रीहरीने प्रत्येक द्वापर युगात व्यासरूपाने अवतीर्ण होऊन व पुराणाचा 4 लक्ष श्लोकात संक्षेप करून त्याचे 18 विभाग करून या भूलोकात स्थापिले. अशा पुराणांची रचना वेदव्यासांनी केली. ती पुराणे 18 असून उपपुराणेही 18 आहेत. हा पुराण शब्द इतका लोकप्रिय होता की वैदिक धर्मास
नामशेष करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जैन बौद्धांनी पुराण हे नाव धारण करून काही ग्रंथांची रचना केली आहे. इतकेच नव्हे तर काही ख्रिस्त्यांनी व मुसलमान धर्मीयांनी ख्रिस्त पुराण व अल्लोपनिषद, महम्मद पुराण या नावाखाली ग्रंथरचना केल्याचे ऐकिवात आहे. पुराणे 18 आहेत याविषयी एका कवीने नाविन्यपूर्ण रीतीने पुराण संख्या सांगितली आहे. ती अशी: मद्वयम भद्वयम चैव ब्रत्रयम व चतुष्टयम नालिम्पाग्निम पुराणानि कुस्कम गारुडमेवच. म्हणजे मद्वयम, म नावावरून, म या अक्षरावरून 2 पुराणे आहेत, मत्स्य आणि मार्कंडेय. भद्वयम, भवरून भविष्य आणि भागवत. ब्रत्रयम म्हणजे ब्रह्मांड, ब्रह्म व ब्रह्मवैवर्त असे 3 पुराणे. व चतुष्टयम, व वरून 4 पुराणे, विष्णू, वामन, वराह आणि वायुपुराण. नालिम्प म्हणजे नारद पुराण, लिंग पुराण, पद्मपुराण, अग्निपुराण. आणि कुस्कम, कु म्हणजे कूर्म पुराण, स्कंद आणि गरुड पुराण 1 अशी 18 पुराणे आहेत. भागवतामध्ये ही पुराणांची संख्या श्लोकरूपाने दिली आहे. तो श्लोक या प्रकारे: ब्राह्यं पाद्यं वैष्णवं च शैवं लैगं सगारुडं नारदीयं भागवतं आग्नेयं स्कंदं सौनीतं भविष्यं ब्रह्मवैवर्त मार्कंडेयं स वामनं वाराहं मात्स्यं कौर्मं ब्रह्मांडाख्यमिति 63. इथे 18 पुराणांची नावे अशी आहेत: ब्रह्म, पद्म म्हणजे ब्रह्मपुराण, पद्मपुराण, विष्णुपुराण, शिवपुराण, लिंगपुराण, गरुड पुराण, नारद पुराण, भागवत पुराण, आग्नेय पुराण, स्कंद पुराण, भविष्य पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, मार्कंडेय पुराण, वामन पुराण, वाराह पुराण, मत्स्य पुराण, कूर्म पुराण आणि ब्रह्मांड पुराण असे 18 आहेत. काही पुराणांमध्ये काही भाग प्रक्षिप्त आहे, तर काही भाग गाळलेला आहे, तर काही भाग या पुराणातून त्या पुराणात घातला गेला. असे देशातील पुराणांमध्ये व्यत्यास, पाठभेदही दिसतात. 18 पुराणांमध्ये 10 पुराणात महादेवाचे महत्त्व गायले, 4 पुराणात भगवान ब्रह्मदेवाचे, 2 पुराणात देवीचे व 2 पुराणांमध्ये विष्णूचे महात्म्य वर्णन केले आहे. सात्विक, राजस, तामस या प्रकारच्या पुराणांचे फल सांगताना असे म्हटलेले आहे की सात्विक पुराणे ही मोक्ष देणारी आहेत, राजस पुराणे स्वर्ग देणारी आहेत, तामस पुराणे ही नरक प्राप्ती करून देतात. याप्रमाणे आगम म्हणजे निराळे संप्रदाय, शैव, सौर, गाणपत्य, शाक्त आदी संप्रदाय शास्त्राचा प्रादुर्भाव झाल्यावर आपापल्या आगमाचे श्रेष्ठत्व प्रतिपादन करताना अशा तऱ्हेचे वर्गीकरण झाले असावे असे अनुमान करण्यास जागा आहे. असेच निरनिराळ्या प्रकाराने पुराणांचे वर्गीकरण पुराणात केले आहे, पण त्या विषयाचा या वेदव्यासांच्या चरित्राशी संबंध नसल्याने ग्रंथ विस्तार भयास्तव येथे जास्त विचार केलेला नाही. पुढील मुद्दा आहे पुराणाचे लक्षण. पुराणाचे लक्षण पुराणात 2 प्रकाराने दिलेले आहे. ते असे: सर्ग, जगताची उत्पत्ती,
प्रतिसर्ग म्हणजे दृश्यमान सर्व जगताचा लय आणि पुनरुत्पत्ती. वंश जगतास उपादान कारण असणाऱ्या तत्वाचा व देव ऋषी मानव यांचा उत्पत्तिक्रम. मन्वंतर म्हणजे सृष्टीच्या उपयोगाकरिता कालव्यवस्था. नंतर वंशानुचरित मन्वंतरात होऊन गेलेल्या प्रमुख वंशस्थ राजांची चरित्रे. अशा 5 प्रकारचे विभाग ज्यात असतात त्यास पुराण असे म्हणतात. ही पाच लक्षणे कोणती? तर सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वंतर, वंशानुचरित. पंचलक्षणात्मक ग्रंथसमूह असे जरी म्हटले असले तरी या 5 गोष्टी स्पष्ट होण्याकरिता पुराणात 10 तत्वांचे विवेचन असावे असे वाटल्याने या 5 लक्षणांचा विस्तार करावा असे ठरवून वेदव्यासाने पुराणांची 10 तत्वे सांगितली आहेत. ही 10 तत्वे पुढीलप्रमाणे: सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उती, मन्वंतर, ईशानुकथा, निरोध, मुक्ती, आश्रय असे 10 प्रकार आहेत. त्यात जो आश्रय परमात्मा त्याचे ज्ञानासाठी पहिली 9 तत्वे आहेत. याप्रमाणे 10 गोष्टींनी युक्त असणारे ते पुराण होय. काही ठिकाणी 5 गोष्टींनी युक्त असणारे ते पुराण होय असे जे म्हटले आहे ते महापुराण व उपपुराण अशा दृष्टीने व्यवस्था केली आहे. याप्रमाणे पुराण लक्षण सांगितले आहे. यात आख्याने, उपाख्याने, गाथा, पूर्वकल्पातील वृत्त यांचे वर्णन केले आहे. याप्रमाणे पुराणे सामान्य जनतेकरिता रचून कृष्णद्वैपायनांनी वेदातील तत्त्वज्ञान सुलभ केले व त्याचा विस्तार केला. पुराणात कोणते विषय असावेत याविषयी स्पष्टपणे उल्लेख आहे. हे कोणते विषय? तर आख्यान, उपाख्यान, गाथा, कल्पशुद्धी अशा 4 साधनांच्या द्वारे पुराण रचना केली आहे. आख्यान म्हणजे काय आणि उपाख्यान म्हणजे काय याबद्दल सांगितले आहे. स्वतः पाहिलेल्या कथावस्तूचे वर्णन करणे यास आख्यान म्हणतात व दुसऱ्यांनी सांगितलेल्या कथावस्तूंचे वर्णन करणे यास उपाख्यान म्हणतात. आख्यान या शब्दाने इतिहासाचाही बोध होतो. हे शब्द समानार्थक म्हणून भारतात व पुराणात आले आहेत. महाभारत हा एक इतिहास असल्याचे प्रसिद्ध आहेच, पण या इतिहास ग्रंथातही इतिहास आख्यान हे समानार्थक म्हणून उपयोजले आहे. गाथा म्हणजे काय याची व्याख्या अशी आहे: अज्ञात कर्तृत्व अशा ऋषींनी महान राजे लोकांची, ऋषींची चरित्रे त्यावरून काढलेली सिद्धांत याला गाथा असे म्हणतात. भागवतात गाथा शब्दाबरोबर गीत शब्दही वापरला आहे. भिक्षुगीत, ऐलगीत वगैरे गीत भागवतात प्रसिद्ध आहेत. याच्या जोडीला गाथा म्हणून प्रसिद्ध आहे. ययातीच्या चरित्रातून काढलेल्या निष्कर्षास या ठिकाणी गाथा असे म्हटले आहे. याच अध्यायाच्या प्रारंभी स्वतःची हकीकत ययातीने आपली पत्नी देवयानेस रूपाने सांगितली. ती कथा व तिचे निष्कर्ष शुकाचार्यांनी गाथा रूपाने परीक्षित राजास सांगितले. आपला अधपात उत्तरोत्तर अधिक होत आहे हे जाणून विरक्त झालेल्या राजाने आपला विषयासक्तपणा एका रूपकात्मक कथेने सांगितला
अशा तऱ्हेच्या अनेक गाथा पुराणात प्रसिद्ध आहेत. या सर्व प्रमाणावरून हा महाभारत नामक ग्रंथ व्यासांनी रचला हे सिद्ध होते. आज आपण येथेच अजून एक मुद्दा आपण घेत आहोत. कल्पशुद्धी म्हणजे काय? कल्पशुद्धी या शब्दाच्या अर्थाबद्दल पुष्कळ मतभेद आहेत. श्रीधर आपल्या टीकेत म्हणतात, कल्पशुद्धी म्हणजे श्राद्धकल्प होय. सामान्यतः कल्पशुद्धी म्हणजे विरोध दिसणाऱ्या एकाच कथेच्या विरोध परिहारासाठी कालाची केलेली गणना होय. उदाहरण म्हणून पद्मकल्प, वराहकल्प या कालगणना होत. पुराणात त्याच कथा निरनिराळ्या पद्धतीने सांगितल्या आहेत. त्या कल्पभेदाने सांगितल्या आहेत, म्हणून त्यात वैचित्र्य येऊन विरोध येतो. त्याच्या विरोध परिहारासाठी कल्पभेद आहेत असे म्हटले जाते. आधुनिक कालातील इतिहासातही असा विरोध एकाच प्रमाणाने दिसतो. या विरोधाचा परिहार करण्याचा अथवा सिद्धांत मांडण्यास अवकाश असतो, पण इतिहासपूर्वकालीन वृत्ताचा परिहार करणे कठीण असते. म्हणून हा कल्पभेद मानण्याची प्रवृत्ती असावी असे वाटते. याप्रमाणे पुराण रचना झाल्यावर कृष्णद्वैपायन व्यासांनी महाभारताची रचना केली आहे. जय, भारत, महाभारत अशा 3 पायऱ्या या ग्रंथाच्या आहेत. हे 3 नावावरून जरी वेगळे दिसत असले तरी एकाच ग्रंथकाराने रचलेली एकाच ग्रंथाची ही 3 रूपे अथवा आवृत्त्या आहेत. जनमेजयाने वैशंपायनास आपल्या पूर्वजांचे चरित्र सांगा असे म्हटल्यावर वैशंपायनाने तो संक्षिप्त इतिहास सांगितला. तो जय नामक ग्रंथ होय. त्यानंतर पुन्हा विस्ताराने सांगा असे म्हटल्यावर वेदव्यासांच्या आज्ञेवरून भारत सांगितले. याप्रमाणे 24,000 श्लोक असलेली वेदव्यास प्रणीत ही भारत संहिता वैशंपायनाने सांगितली. ही संहिता आख्यान, उपाख्यान यांनी रहित अशी होती. त्यातच आख्यान, उपाख्यान इत्यादिकांनी परिपूर्ण अशी संहिता रचली. ती 1,00,000 श्लोकांची होती. आज आपण येथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. श्री भारती रमण मुख्य प्राणांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु.